नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, लवकरच श्रावण महिना सुरुवात होणार आहे. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येत असतात आणि आपण सुद्धा हे व्रत वैकल्य अगदी मनापासून करत असतो. मग या श्रावण महिन्यामध्ये भोल्या शंकराची आपल्यावर कृपा असणारच आहे. आपण भोल्या शंकराची व्रत वैकल्य पूजा उपासना करणारच आहेत. पण यासोबतच जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे 11 गुरुवारचं व्रत केलं तर तुमच्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती असू द्या, कितीही कठीण प्रसंग असू द्या, कितीही कठीण समस्या असू द्या किंवा एखादी कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होत नाही तर 100% होणार आहे. मग तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे 4 गुरुवारचं व्रत आहे ते करायचं आहे. मग ते कसं करावं, नियम काय, पूजा मांडणी कशी करावी, संकल्प कसा करावा, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, अगदी लाखो करोडो भक्त न चुकता अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जात असतात. कारण अगदी लाखो भक्त त्यांचे अनुभव सांगतात की आपण जर महाराजांना जपलं तर महाराज सुद्धा आपल्या सुखात दुःखात आपल्याला जपतात. अनेक भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना आपले गुरु मानतात. मग अनेक भक्तांना या 11 गुरुवारचं जे व्रत आहे याचे अनुभव आले आहे. अनेकांचे घर झाले आहे, अनेकांना संतान प्राप्ती झाली आहे, अनेकांना नोकरीच्या ज्या इच्छा होत्या किंवा करिअरच्या ज्या समस्या होत्या त्या सुद्धा दूर झाल्या आहे. कारण 11 गुरुवारचं जे व्रत आहे हे अतिशय फलदायी आहे. 100% याचा अनुभव तुम्हाला येतोच. अगदी आपल्याला 5व्या किंवा 6व्या गुरुवारमध्ये सुद्धा अनुभव येत असतो. मग आता आपल्याला जी पूजा मांडणी करायची आहे ती कशी करावी. पण बघा, प्रथम आपण महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत करत आहोत. मग याआधी आपल्याला आपल्या आजूबाजूला जिथेही महाराजांचा मठ असेल, केंद्र असेल तिथे जायचं आहे. जाताना खडीसाखर आणि एक नारळ न्यायचा आहे. तिथे जाऊन ते महाराजांना अर्पण करायचं आहे. तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे आणि घरी यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे वस्त्र असेल तर परिधान करायचं आहे. कारण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आपला जो गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग करतो आणि आपल्या प्रत्येक इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. मग त्यानंतर स्नान झाल्यानंतर आता महाराजांची जे व्रत आहे ते व्रत आपल्याला करायचं आहे. आता व्रत करायचं आहे तर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. पण आधीच सांगते, तुमच्याकडं घरात जागा असेल तर पूजा मांडणी करा, अन्यथा तुम्ही देवघराच्या समोर बसून सुद्धा ही सेवा करू शकतात. पण कसं असतं, आपण एखादं व्रत केलं, अगदी श्रावण सोमवार असू द्या किंवा वैभव लक्ष्मीचे शुक्रवार असू द्या किंवा महालक्ष्मीचे गुरुवार असू द्या, या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये जे पूजन आहे ते मांडलं तर आपलं घर अगदी सात्विक होतं. घरामध्ये अगदी सकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात जागृत झालेल्या असतात. मग माझी तरी तुम्हाला एक विनंती राहील की तुम्ही कोणतीही पूजा करा, पण जर ती पूजा मांडणी अगदी सुंदर केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा 100% निघून जाते. अगदी छोट्या ह्याच्यात करा, मी म्हणत नाही अगदी मोठं करा किंवा मोठी मांडणी करा. अगदी छोटा पाट घ्या, छोटा चौरंग घ्या, त्यावर सुद्धा पूजा मांडणी केली तरीही चालेल. मग जिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तिथली जागा सर्वप्रथम पुसून घ्यायची, त्यावर चौरंग ठेवायचा, त्याच्या साईडला रांगोळी काढायची. त्यानंतर त्यावर पिवळ्या रंगाचे किंवा भगव्या रंगाचं जे वस्त्र आहे ते टाकायचं. आता कोणतीही पूजा करायची असेल तर आपण कलश स्थापना करतो. मग आपण हे 11 गुरुवारचं व्रत करणार आहोत तर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. मग कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला एक कलश लागणार आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षता टाकायची आहे, एक फूल टाकायचं आहे आणि कलशाला 7 साईडने आपल्याला कुंकाचे बोट किंवा स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी खाली तांदूळ टाकून कलश त्यावर ठेवायचा आहे. त्यामध्ये 5 आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे. परत कलशाची पूजा करायची आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला महाराजांचा आपल्याकडे फोटो असेल अतिशय उत्तम, त्यावर थोडंसं गुलाब जल टाकून आपल्याला जो फोटो आहे तो पूर्ण स्वच्छ करायचा आहे. फोटोला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. पिवळ्या रंगाचा हार असेल, पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा तो हार घालायचा आहे. महाराजांना धूपदीप दाखवायचा आहे, नमस्कार करायचा आहे. आता तुमच्याकडं जर महाराजांची मूर्ती असेल अतिशय उत्तम,
आता सर्वप्रथम आपण जी सेवा करत आहोत ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे, पण आपल्या या सेवेत खंड येऊ नये, आपण ही सेवामध्ये सोडू नये यासाठी आपल्याला संकल्प करावा लागतो आणि संकल्प प्राप्ती केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तिचा अनुभव किंवा तिचा जो रिझल्ट आहे तो 100% येत असतो. मग काय करायचं, तर तुम्ही हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्रावण महिन्यातील गुरुवार करणार आहात, तर तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. आता संकल्प कसा करावा, तर तिथेच बसून तुम्हाला उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे, त्यात गंध, अक्षदा, फूल टाकायचे आहे, स्वतःचं नाव, तृप्ती, गोत्र, तिथी, वार आणि तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात ती तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि त्यानंतर हातातलं पाणी ताम्हणात सोडायचं आहे. परत 2 पळी पाणी हातात घ्यायचं आहे, ताम्हणात सोडायचे आहे, हात स्वच्छ पुसायचा आहे आणि महाराजांना अगदी विनवणी करून नमस्कार करायचा आहे. यानंतर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर ताम्हणात ठेवायची आहे. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि परत एकदा शुद्ध जल अर्पण करायचं आहे. मूर्ती ताम्हणातून काढून घ्यायची आहे, चौरंगावर पाटावर मांडायची आहे. गंध, अक्षदा, हिना अत्तर न चुकता लावायचं आहे. पिवळ्या रंगाची वस्त्र, त्यासोबत पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. नैवेद्याला तुम्ही फळ किंवा मिठाई ठेवू शकता. यासोबत तुम्ही गणपतीचं पूजन देखील करू शकतात. गणपतीचं पूजन सुद्धा केलं अतिशय उत्तम. यानंतर तुम्हाला शंख आणि घंटी मांडायची आहे. शंख आपल्याला आपल्या उजव्या हाताला आणि घंटी आपल्याला आपल्या डाव्या हाताला मांडायची आहे. अशा प्रकारे जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आता या पूजा मांडणीमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज मला कॉमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. यानंतर आता आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. मग आता सेवा काय करायची, तर सेवा आपल्याला तिथेच बसून एक मांडी म्हणजे एकदाच 1 ते 21 श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. अगदी कुणाशी न बोलता, हालता डुलता अगदी मोजून 20 मिनिटं लागणार आहेत. तुम्हाला जसा वेळ भेटेल त्याच वेळेत तुम्हाला ते पारायण करायचं आहे. त्यानंतर 1 ते 21 अध्याय झाल्यानंतर तिथेच बसून किंवा त्यानंतर केव्हाही वेळ भेटला तरीही तुम्हाला 1 ते 11 श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर सकाळी, संध्याकाळी, दुपारी जेव्हाही वेळ भेटेल, आता कारण महिला आहेत, मी समजू शकते की तुम्हाला तिन्ही सेवा एकत्र करायला वेळ मिळणार नाही, मग त्यामुळे तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही एक एक सेवा केली तरीही चालेल किंवा वेळ असेल तर तिन्ही सेवा एकत्र केल्या तरीही चालेल. मग त्यानंतर तुम्हाला जी स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय सेवा आहे की एखादा व्यक्ती आपला ऐकत नसेल, घरात चिडचिड करत असेल, सततचं आजारपण असेल, यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्राची सेवा करायची आहे. म्हणजे तुम्हाला एक तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, ते पाणी तिथे ठेवायचं आहे, त्यावर हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे आणि ते तीर्थ घरात सर्वांना द्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा स्वतः प्राशन करायचं आहे. याचा अनुभव सुद्धा तुम्हाला 100% येणार आहे. आता त्यानंतर पूजा मांडणी झाली, सेवा झाली. या सेवेत तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही. जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा ती सेवा करा, पण सेवा तुम्हाला करायची आहे कारण तुम्ही संकल्प केलेला आहे. संकल्पयुक्त केलेल्या सेवेचं पुण्यफळ 1000 पटीनं आणि शीघ्र भेटत असतं. त्यानंतर आता ही सेवा करत आहोत तर नियम तर आहे, पण नियम अगदी एकच आणि साधा आहे. सेवा करताना किंवा गुरुवारी चुकूनही पर अन्न घेऊ नका. पर अन्न जर आपण घेतलं तर आपल्या केलेल्या सेवेचं पुण्यफळ समोरच्याला 100% मिळत असतं. यानंतर दुसरी गोष्ट, जेही व्यक्ती पुरुष किंवा महिला जीही व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांची 11 गुरुवार करत आहेत त्या व्यक्तीनं स्वामी महाराजांचे 1 ते 11 गुरुवार होईपर्यंत चुकूनही मांसाहार करू नका, अन्यथा तुम्ही केलेल्या गुरुवारचं व्रत तुम्हाला मिळणार नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता मासिक धर्म आला तर पूजा झाली असेल तर तुम्ही तो गुरुवार काउंट करू शकतात, पण पूजा झाली नाही आणि बुधवारी किंवा मंगळवारी, सोमवारी मासिक धर्म आला तर गुरुवार गेला तर तो तुम्हाला गुरुवार 11 मध्ये धरता येणार नाही. तुम्हाला पुढचा गुरुवार धरायचा आहे आणि त्यानंतर जी पुढची सेवा आहे ती कंटिन्यू करायची आहे. आता सुतक पडला आहे तर सुतक असल्यानंतर आपण गुरुवार करत नाही, ते सुद्धा गुरुवार आपले काउंट होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला खाली बसता येत नाही, खुर्चीवर बसता तर चालेल का? बघा मंडळी, तुम्ही सेवा करत आहात, तुम्ही सेवा कशीही करा, अगदी खाली बसून करा, खुर्चीवर बसून करा, फक्त अगदी मनोभावे श्रद्धेनं सेवा करा. सेवा केल्याचं पुण्यफळ तुम्हाला 100% मिळत असतं. आता काही अडचणी असतील तर महाराजांना सांगा, तुमची मी ही सेवा करत आहेत, मला लवकरात लवकर खाली बसू द्या, मला असं वर बसून तुमची सेवा करायला आवडत नाही. बघा, तुमची तीही सुद्धा इच्छा महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, उपवास करावा का? तर आम्ही कडकडीत उपवास करतो.
महाराजांना सांगितलेलं नाही की कडकडीत उपवास करावा. महाराजांना फक्त सेवा महत्त्वाची आहे. मग तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी करा. कडकडीत उपवास करण्याची गरज नाही. उपवास करायचाच असेल तर अगदी खिचडी खा, ती वरई असती किंवा भगर असती ती खा, फळं खा, ज्यूस घ्या, दूध घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, सगळं चालेल. उपवास करण्याची गरज नाही. आता अनेकांना वाटतं की उपवास करावं पण तब्येतीला झेपत नाही. बघा मंडळी, आपण जे स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार करत आहोत हे अगदी श्रद्धेने मनोभावे करत आहोत. आपली एवढीच इच्छा आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. पण महाराजांना फक्त सेवा महत्त्वाची आहे. मग तुम्हाला मी ज्या 3 सेवा सांगितल्या या 3 सेवा तुम्हाला करायच्या आहे. त्यानंतर तुम्ही उपवास करा. तुम्हाला झेपत असेल तर अवश्य करा, नसेल झेपत तर अगदी सकाळी सेवा करा आणि त्यानंतर तुम्ही दुपारी जेवण करू शकतात. पण गुरुवारी तुम्हाला जर तुम्ही जेवण करत असाल तर चुकूनही गुरुवारी तामसी अन्न खाऊ नका, मांसाहार करू नका. मांसाहार तर तुम्ही करणारच नाही, पण तामसी अन्न सुद्धा तुम्हाला गुरुवारी स्किप करायचं आहे. या दिवशी तामसी अन्न, कांदा, लसूण ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही. त्यानंतर सगळ्यात गुरुवारी आपल्या शक्यतो जास्तीत जास्त दान धर्म करायचा आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही केळी दान करू शकतात. याने सुद्धा आपले जे कर्म आहेत ते चांगले होतात. आता अनेकांना वाटतं, अनेकांना प्रश्न पडतात की मी खूप सेवा केली पण तरी माझ्या जीवनात असे प्रश्न का? तर आपले काही पूर्व कर्म असतात, त्या कर्मातून आपली सुटका व्हावी यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा, पूजा अर्चा करायची आहे. कारण आपले दिवस पलटणार आहे, पण काही आपण कर्म आहेत. आता मागच्या जन्मात आपण काय कर्म केले हे तुम्हालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. पण आपण जर महाराजांची जास्तीत जास्त सेवा केली तर आपला हा काळ जो आहे हे कर्म तर निघून जाईल, पण पुढचा येणारा जो जन्म आहे त्या जन्मासुद्धा आपल्याला या जन्माचे कर्म भोगावे लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला महाराजांची ही अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. अनेकांना या सेवेचा खूप खूप लाभ झाला आहे. तुम्हाला सुद्धा होईल. अगदी मनोभावे श्रद्धेनं ही स्वामी समर्थ महाराजांचं गुरुवारचं व्रत करा. निश्चित तुमच्या ज्याही इच्छा असतील 100% पूर्ण होईल. व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.